मंडई 17 मे ते 15 जून आहे अधिक महिना, अर्थात धोंड्याचा महिना. आता ह्या धोंड्याच्या महिन्याबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शंका आहे. जसं की अधिक महिन्यात कोणती शुभ कार्य केलेली चालतात, कोणती केलेली चालत नाही, किंवा अधिक महिन्यामध्ये वाढदिवस आला, श्राद्ध आलं तर काय करायचं, नक्की कोणते व्रत वैकल्य अधिक महिन्यात करावे, कोणती कामं अशी आहे जी अधिक महिन्यात अजिबात करू नये, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ह्या एकाच व्हिडिओत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात आधी बघूया की अधिक महिन्यामध्ये कोणती कार्य टाळावीत. तर सगळी शुभकार्य जी आहेत ती अधिक महिन्यामध्ये टाळावी. म्हणजे गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल, किंवा लग्न उपनयन संस्कार असेल, मुंज ज्याला म्हटलं जातं, ते सुद्धा अधिक मासामध्ये करू नये. त्याचबरोबर बाळाचं बारसं करणं असेल, नवीन घरात प्रवेश करणार असाल तर ते कार्यसुद्धा एवढा 1 महिना टाळावं असं सांगण्यात आलेलं आहे. हो, पण बाळाचा अन्नप्राशन संस्कार मात्र तुम्ही अधिक मासामध्ये करू शकता. त्यासाठी कुठलंही बंधन नाही. मग आता ह्या अधिक महिन्यामध्ये नक्की काय करावं बरं? तर अधिक महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करावं. भगवान श्रीहरींचं स्मरण करून त्याचं जास्तीत जास्त नामस्मरण ह्या अधिक महिन्यामध्ये करावं. त्याचबरोबर अधिक मासामध्ये अधिक मासाची पोथी महिनाभर श्रद्धेने वाचून महिन्याच्या शेवटी उद्यापनाच्या वेळी पोथीदान करावी. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करावा. अनेक व्रत सांगितली आहेत, ती व्रत करावीत. दानधर्म करताना अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान हे तुम्ही करू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीकृष्णाचा मंत्राचा जप करावा. श्रीसूक्त, पुरुष सूक्त, विष्णू सहस्रनाम, हरिवंश पुराण, हरिपाठ, भागवत पुराण अशा सूक्तांचा आणि पुराणांचे वाचन करावं. वाचायला जमत नसेल तर कमीत कमी श्रवण करावं. ह्या महिन्यात शक्यतो अनेक जण एकाच वेळी अन्नग्रहण करण्याचा नियमसुद्धा घेतात. त्याला एक भुक्त राहणं असंही म्हणतात. त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळी भोजन करण्यालाही ह्या महिन्यात विशेष महत्त्व आहे. ह्या महिन्यात कोकिळा व्रत केलं जातं. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि तो दिवा महिन्याच्या शेवटी सत्पात्र ब्राह्मणाला दान करावा. ह्या महिन्यात एखाद्या आपल्या आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा. अधिक महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे ह्यासारख्या वस्तू तेथीच्या पटीत घेऊन दान करतात. त्याचबरोबर ह्या महिन्यात 33 सुवासिनींची ओटी भरणं सुद्धा शुभ मानलं जातं. 33 ब्राह्मणांना भोजन घालणं, 33 मेहुण्यांना भोजन घालणं अर्थात अन्नदानाचाच हा एक प्रकार आहे. 33 सत्यनारायण करणं अशी अनेक व्रतं केली जातात. आपली परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे आपण व्रतवैकल्य करू शकता. ह्या महिन्यात 33 गरीब गरजू विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला पैशाच्या रूपात सुद्धा तुम्ही मदत करू शकता. सामाजिक भान ठेवण्याचं सुद्धा एक व्रतच आहे. अधिक महिन्यामध्ये केला जाणारा मुख्य कार्यक्रम म्हणजे लेक जावयाला आमंत्रण दिलं जातं आणि लक्ष्मीनारायण म्हणून त्यांना वाण दिलं जातं. त्यांचा आदर सत्कार केला जातो. आपल्याकडे जावयाला नारायण स्वरूप मानलं जातं आणि लेक आपल्या घरची लक्ष्मी असते. म्हणूनच लेक जावयाला लक्ष्मीनारायणच्या रूपाने ओवाळलं जातं. 33 वस्तूचं दान केलं जातं. त्यामध्ये 33 अनारसे, बत्ताशे, म्हैसूर पाक अशा जाळीदार वस्तू असतात. दान दिल्यानंतर त्यांना नमस्कार करून त्यांना वंदन केलं जातं आणि ह्या वेळेस दीपदान सुद्धा केलं जातं. निरांजन किंवा समई ह्या गोष्टीसुद्धा लेक जावयाला दिल्या जातात. याला दीपदान म्हणतात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला 3 प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. एक तर कोणती कार्य करू नयेत ते कळालं, दुसरं कुठली कार्य करावीत ते कळालं, कुठल्या प्रकारच्या साधना उपासना कराव्यात
ते आपण पाहिलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लेक जावयाला लक्ष्मीनारायणच्या रूपाने पूजणं, ही गोष्ट पाहिली. आता आणखीन कुठल्या गोष्टी आहेत ज्या अधिक मासामध्ये कराव्यात? तर तीर्थस्नान करावं, त्याचबरोबर अगोदर म्हटलं तसं दीपदान तर आहेच, पण अखंड दिवा तुम्ही देवापुढे लावू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. तांबूलदान करणं सुद्धा या महिन्यामध्ये सौभाग्य प्राप्त करून देणारं ठरतं. गोपूजन करणं, गोग्रास घालणं या गोष्टींना सुद्धा महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात तुम्हाला समजा दान करणं महिनाभर शक्य नाहीये, तर तुम्ही कमीत कमी शुल्क आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या अशा तिथींना दानधर्म करू शकता. आता समजा एखाद्या बाळाचा जन्मच अधिक महिन्यात झाला तर काय करावं? अधिक मासातच बाळाचा जन्म झाला असेल तर त्याचा वाढदिवस करताना तो नीच मासात करावा. म्हणजे आता यंदा ज्येष्ठ महिना हा अधिक महिना म्हणून आलेला आहे. त्यामुळे 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत. एक म्हणजे अधिकाचा ज्येष्ठ महिना आणि दुसरा नीच ज्येष्ठ, म्हणजे जो दरवर्षी येतो तो नीच ज्येष्ठ आलेला आहे. तर समजा आता ह्या अधिकाच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला तर त्याचा वाढदिवस करताना तो निज ज्येष्ठ म्हणजे पुढच्या वर्षी येणाऱ्या ज्येष्ठ महिन्यामध्ये करावा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा अधिक मास येतो कसा? तर चंद्र पंचांगानुसार 354 दिवस असतात आणि सूर्य पंचांगानुसार 365 दिवस असतात. त्यामुळे दरवर्षी काय होतं, सुमारे 11 दिवसांचा फरक या दोन्ही पंचांगामध्ये पडतो. आता ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास एका महिन्या एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना असं म्हणतो. ह्या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू, भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. मंडळी, आशा आहे ह्या व्हिडिओमध्ये अधिक मासाशी संदर्भात असणाऱ्या तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल. पण तरी देखील तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रश्नाची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.